यावेळी एक मोठी बातमी बघूयात। ई कॅबिनेट प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी मंत्री परिषदेच्या सर्व सदस्यांना म्हणजेच मंत्री आणि सचिवांसाठी आयपॅड खरेदी करण्यात येणार आहेत। कागद विरहित मंत्रिमंडळ बैठकीसाठी राज्य मंत्रिमंडळातील 41 सदस्यांना ॲपल कंपनीचे आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे। 1,16,65,000 रुपये खर्च करून 50 आयपॅड्स आणि इतर संलग्न साहित्याची खरेदी केली जाणार आहे। सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला। राज्य मंत्रिमंडळाच्या जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कागद विरहित अर्थात ई कॅबिनेटबाबत सादरीकरण केलेलं होतं। त्यानंतर राज्यात ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। तर ई कॅबिनेट संकल्पनेनुसार मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीचे प्रस्ताव हे आयपॅडद्वारे पाहता येणार आहेत। त्यासाठी प्रत्येक मंत्र्याला पासवर्ड दिला जाईल, त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्तावांची गोपनीयता राखण्यास देखील मदत होणार आहे। आरबीआयनं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला यूपीआयद्वारे पर्सन टू पर्सन व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली आहे। आरबीआयच्या निर्णयामुळे यूपीआयद्वारे मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा मार्ग मोकळा झालाय। बदलापुरात शाळेत घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात येते। याच अनुषंगाने ठाणे महापालिका प्रशासनाच्या 129 शाळांमध्ये 950 सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहेत। यासाठीची निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली। पुण्यातील महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेला 8 वर्ष झाली, मात्र अद्यापही या योजनेतील पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांचं काम पूर्ण झालेलं नाही। विविध कारणांमुळे होणाऱ्या विलंबामुळे 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली, तरी देखील 86 पैकी 66 पाण्याच्या टाक्या बांधून झालेल्या आहेत। राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे सवलतीच्या क्रीडा गुणांचे अर्ज यंदा आपलं सरकार या संकेतस्थळावरून भरण्यात आलेत। मात्र या अर्जासाठी शुल्क आकारणी करण्यात येते, त्यामुळे क्रीडा गुणांसाठी 2 स्वतंत्र शुल्कांचा भार विद्यार्थी, शाळा, महाविद्यालय आणि शिक्षकांवरती पडतोय। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी बाधित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। येत्या 6 महिन्यात संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी बुधवारी व्यक्त केला। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या 15 साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे। साखर आयुक्तालयानं ही कारवाई केली आहे। यात सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 तसंच छत्रपती संभाजीनगरमधील 1 अशा 15 कारखान्यांचा समावेश आहे। पुण्यामध्ये पदपथांवरती लावण्यात आलेले आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे डीपी काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत। या आदेशामुळे पालिकेची तारांबळ उडाली आहे। पदपथांवरील डीपी काढून टाकल्यास ते बसवायचे कुठे, यासाठी पालिकेकडून जागेचा शोध सुरू आहे। खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायांची पदभरती बंद केल्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झाल्या, तर दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय निघालाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचं स्वरूप बदलण्यात आलंय। आता त्याला अर्थसहाय्याचं स्वरूप देण्यात आलं असून एकूण 6 अर्थसहाय्य योजनांसाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील एकूण 3,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। या विद्यार्थ्यांना योजनेनुसार 2 ते 18,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे। पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सातत्यानं वाढ होते। कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावलंय। पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमानामध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। पुण्यामध्ये एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 70 माता मृत्यू झालेत। त्यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी 26 माता असून महापालिकेबाहेरील 25 तर जिल्ह्यातील 19 माता आहेत। विशेष म्हणजे एकूण माता मृत्यूंपैकी 52 मृत्यू हे दारिद्र्य रेषेच्या वर असलेल्या कुटुंबातले आहेत। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला अनामत रक्कम मागितल्याचं समोर आल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील 650 खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे। यापुढे कोणत्याही रुग्णालयानं रुग्णाकडून अनामत रकमेची मागणी करू नये, तसंच मागणी केल्यास परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2.25 लाख क्विंटल आवक झाली। यात एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 1,11,000 क्विंटलची आवक झाली। यावेळी कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1,250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। सोलापुरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। 1 ते 2 दिवसाआड सुद्धा शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाहीये, तर काही भागात नागरिकांना 5 ते 6 दिवसाआड पाणी मिळत असून पाण्यासाठी नळांना विद्युत पंप लावण्याचे प्रकार सुरू आहेत।
मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातनं साबू सिद्दीक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावरती अतिक्रमण केलेल्या सुमारे 25 दुकानांवरती महानगरपालिकेनं निष्कासनाची कारवाई केली. मुख्य डाक कार्यालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरामध्ये वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेली दुकानं आणि फेरीवाल्यांवरती सुद्धा निष्कासन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. आरएमसी प्रकल्पातून तयार मिश्रण वाहून नेणाऱ्या वाहनांची संख्या वाढवण्यात यावी याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी यंत्रणांना दिल्यात. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामं कोणत्याही परिस्थितीत 31 मेपर्यंत पूर्ण होणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्याच्या कडक उन्हाळ्यात पुणेकरांना सुखावणारी बातमी ती म्हणजे पावसाळ्यापर्यंत शहरामध्ये पाणी कपात होणार नाही. 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणामध्ये असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा खडकवासला धरण साखळीमध्ये 2% पाणी जास्त आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शिफारशी सुचवणाऱ्या 2 निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीनं सादर केलेल्या अहवालावरती राज्य सरकारनं अद्याप काहीच निर्णय घेतला नसल्यामुळे उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला. या शिफारशी स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बदलापूरसारखी घटना घडण्याची वाट बघत आहात का? अशा घटना रोखण्यासाठी सरकार तसंच खरंच गंभीर आहे का? असा उद्विग्न प्रश्न न्यायालयानं सरकारला केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीच्या झालेल्या बैठकीत 26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारास मंजुरी देण्यात आली. फ्रान्सकडनं घेतल्या जाणाऱ्या या विमानांसाठी सरकारला 63,000 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. हवामान बदलामुळे कोकणातील हापूसप्रमाणेच कर्नाटकातील आंब्याच्या लागवडीवरती परिणाम झालाय. कर्नाटकातील आंब्याचा हंगाम महिनाभर उशिरा सुरू झाला असून दर वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात 50% घट झाली आहे. हवामान बदलामुळे मोहोर गळून आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. मुंबईमध्ये व्यवसाय कार्यालयाच्या ठिकाणी गृहनिर्माण सोसायटीमध्ये किमान 25 किंवा त्याहून अधिक वाहन मालकांनी शिबिर आयोजित करून एकत्रित नोंदणी केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यात येणार आहे. ही पाटी बसवण्यासाठी होम फिटमेंट सर्व्हिस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. लातूरमधून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. इथून 17 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. तसंच ड्रग तस्करी प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली. विदर्भ एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका महिलेनं पोलीस आणि रेल्वे स्टाफसोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय. संबंधित महिला विना तिकीट प्रवास करत असून तिनं टीसीला शिवीगाळ केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.